ओम नमः शिवाय। 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 श्री शिवलामृतम अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री साम सदाशिवाय नमः। ओम नमोजी शिवा अपरिमिता आदि अनादि मायातीता पूर्व ब्रह्मानंदा शाश्वता हे राम बतादा जगद्वारा ज्योतिर्मय स्वरूपा पुराण पुरुषा अनादि सिद्धा आनंदवर विलासा माया चक्र चालका अविनाशा अनंतवेशा जगतपते जय जय विरूपाक्षा पंचवदना कर्माध्यक्षा शुद्ध चैतन्या विश्वंभरा कर्मा मोचन गणा मनोजदहना मनमोहन जो भक्तवल्लभ तो हि मनगन जाम मात बाललोचन नीलग्र उमानाथ मस्तके स्वर्धुनी विराजिज जाती सुमना हारवतजी पक्षी तरत प्रिय त्रिपुरांतक यक्षपति मित्र प्रतापार्क दशमुख विध्वंसक मृगार्क निष्कलंक तव मस्तकी विशाल भाळ कर्पूर गौरवर्ण ककोल भक्षक निज भक्त रक्षण विश्व साक्षी भस्मेलेपन भयमोचन भवहारक जो जो सर्ग स्थितंत कारण शूल श्री शूलपाणी शार्दूल चर्म वसन स्कंदतात सुहास्य वदन माया विबधन जो जो सच्चिदा निर्मळ शिव शांत ज्ञानघन अचड जो भानुकोटी तेज अढळ सर्व काळ व्यापक जो सकल कलिमलधन कल्मष मोशन अनंत ब्रह्मांड नायक जगरक्षण पद्मजंता तमनरंजन जरण मरण नाशक जो कमलोद्भव कमलाकर दशशत मुखम दशशत कर दशदशे नेत्रम सुरभूसर अहोरात्र ध्याती जया भव भवांतक भवानी वर स्मशान वासी गिरा अगोचर जो स्वर्गनीतीर्य विहार विश्वेश्वर काशीराज जो वेमहरण व्यालभूषण जो गद दमन अंधकमर्दन ओंकार महाबलेश्वर आनंदगण मदगर्भ भंजन अज अजित जो अमित गर्भ निगमागन मनुत जो दिगंबर अवैरवित उज्जनी महाकाल कालातीत स्मरणी कृतांत भयनाशी दुरिताकनाश्वेश्वानर जो निनजननी चित्त करो चंद्र विनूर रूपवर महत्या पापहर कृष्णेश्वर सनातन जो उमा हृदय परंजरी किर जो जनन जन हृदयांबर भ्रमर जो सोमनाथ शशिशेखर सौराष्ट्र देश विहार जो कैरवलोचन करुणा समुद्र रुद्राक्ष भूषण रुद्रावतार भीम भयानक भीमा शंकर तपापार नाही ज्यांच्या नागदमन नागभूषण नागेंद्र कुंडल नाग चर्म परिधान ज्योतिर्लिंग नागनाथ नागरक्षण नागानन जनक जो रुद्रारी शत्रु जनक वरदायक बाणवल्लभ पंचबाणांतक भवरोगा वैद्य त्रिपुरांहारक वैद्यनाथ्य अत्तुंबुध जो त्रिनयन त्रिगुणातीत त्रिपापशमन त्रिविध भेदरहित त्र्यंबकराज त्रिदोषानशांत करुणाकर बहालक जो काम सिंधुर विदारक कठीरव जगनानंद कंद कुपार्णव हिमगणवासी हेमवती धव हेमेकादर अभिनव जो पंचमुकुट मायामलहरण निषेदिन गाती अम्यान गुण नाही जया आदि मध्य अवसान मल्लिकार्जुन श्रीलवासी जो शक्रारिजन क्रांत प्रियकर भुजा संतापहरण जोडुनी कर जेथे तिष्ठत अहोरात्र रामेश्वर जगद्गुरु एशिया शिवा सर्वोत्तमा अजा अजिता ब्रह्मानंद धामा तुझ्या वर्णाव महिमा निगमागम अतर्क्य ब्रह्मानंद मनी श्रीधर तव गुणांवर आगात थोर तेने बुद्धी चित्र चर्क पोहनार न पावती पार तत्वता कनकाद्री सहित मेदिनीचे वजन करावया ताजवा आनु कोटन व्योम साठवे संपूर्ण ऐसे साठवण कोटून आनु मेदिनी वचनांचे जड आणि सिंकता कोणत्या मापे मोजू आता प्रकाशावयादित्या दीपसरता केवी होय धरतीचे करुणी पत्र कुर्द कंजल जलदी मशिपात्र सुरुद्रम लेखनी विचित्र करुणी लिहित कन्या तेही ते राहिले तटस्थ तरी आता केवी करू ग्रंथ जरी तू आता मणी धरसी यथार्थ तरी काय एक न होय द्वितीयेचा किशोर इंदू त्याचे जीर्णदशी वाहता दिनबंधू तेने तुझे गुण करुणा सिंधू वर्णितसे अल्पमती सत्यवती हृदय रत्नमाळ भेदित गेला तव गुणी निराळ अंतने कैचे समूळ तोही तटस्थ राहिला तेने मी मंदमती किंकर केवी क्रमुशके महिमावर परी आत्मसार्थक करावया साचार तव गुरुणान्विनी विन झालो ऐसे शब्द एकता साचार तोषला दाक्षायनीवर मनी शिवलीला अमृत ग्रंथ परिकर आरंभी रसभरी नमी जैसा दुरीचा शिशुहात अक्षर लेवित पंडित तैसे तव मुखे मम गुण समस्त सुरस अत्यंत बोल
बोलविन मी श्रोती वावे सावत चित स्कंद पुराणी बोलिला श्री शुकातात अगाध शिवलीला अमृत ग्रंथ ब्रह्मोत्तर खंडचे नेमिषार नीर शौकानादी सुमती सुता प्रति प्रश्न करीती तू चिदा काशीचा रोहिणीपती करी त्रुटी शवन चोकरा तुवा बौद्ध पुराणी सुरस श्री विष्णू लीला वर्णिला विशेष अगात महिमा आसपास दशावतार वर्णिले भारत रामायण भागवत एकता श्रवण झाले तृप्त परी शिवलीला अमृत अद्भुत श्रवणद्वारे प्राशन करू यावरी वेदव्यास शिक्षित सुत मने एकाता येऊनी चित्त शिवचरित्र पद्माद श्रवणे पादक पर्वत जळती आयुरारोग्य ऐश्वर्य अपार संतती संपत्ती ज्ञान विचार शरण मात्रे देणार श्री शंकर निजांगे सकळ तीर्थव्रतांचे फळ महामयाचे श्री केवळ देणार शिवचरित्र निर्मळ श्रवणे कलमिलनासती सकळ यज्ञा माझी अपयज्ञ थोर मनाल जपावा कोणता मंत्र तरी मंत्र शिव अक्षर बीज सहित जपावा दुजा मंत्र शिव पंचाक्षर दोहींचे फळ एकची साचार अंतरी सरणावर्ण उपार ब्रह्मादी सुर ऋषी हाची जपती दारिद्र दुःख भय शोक काम क्रोधवंद पातक युतिकासे संहारक शिवतारक मंत्र जो तुष्टी पुष्टी धारक कारण मुनी निर्जनासी हाची कल्याण करता मंत्र राज संपूर्ण आघात महिमान वर्णवे नवग्रहात वासर मणी थोर तैसा पंत्रात शिव पंचाक्षर कमोद्लोद्भव कमलाकर अहोरात्र हाची जपती शास्त्रा माझी वेदांत तीर्था माझी प्रयाग अद्भुत महास्मशान क्षेत्रात मंत्राज तैसा हा शास्त्रा माझी पशुपराध देवा माझी कैलासनाथ कनकाद्री जैसा पर्वतात्र मंत्र पंचाक्षरी देवी हा केवळ परमतत्व चिन्मात्र परब्रह्म हेची तारक मंत्र तीर्थव्रताचे संभार ओळविनी टाकावे हा मंत्र आप्न प्राप्तीची खाणी कैवल्य मार्गीचा प्रकाश तरणी अविद्या कानन दाहक ब्रह्माग्नी सनकादी ज्ञानी हाची जपती श्री शूद्रादी करुणी हाची जप मुख्य चौर्वणी गृहस्थ ब्रह्मचारी आदी करुणे शिवसरणी जपावा जागृती स्वप्नी येता जाता उभे असता निद्रा करिता कार्या जाता बोलता भांडता सर्वदा ही जपावा शिव मंत्र ध्वनी पंचानन करणी करविदा दोषवारण उभेची सांडती प्राण लागता क्षणभस्म होती न्यास मातृका विधियासन लगे जपावा प्रति करून शिव शिव उच्चारिता पूर्ण शंकर येऊनी पुढे उभा अखंड जपती हे जा मंत्र त्याचे निजागे रक्षित त्रिनेत्र आपल्या अंगाची सावली कंचपत्र अहोरात्र रक्षितया मंत्र जप काला गुणी शिव मनी मी तुमचा ऋणी परी तो मंत्र गुरुमुखे करुणी घे जे आदि विधिनी गुरु करावा मुख्य वर्ण भक्ती वैराग्य दिव्य ज्ञान सर्वज्ञ उदार दयाळू पूर्ण हा चिन्हे करून मंडित जो मित भाषणी शांत दांत अंगी अमानित अद्वित्व अहंसिक अतिविरक्त तोची गुरु करावा वर्णाना ब्राह्मणो गुर हा वेदवच निर्धारू हा त्यापासून मंत्राचारू करुणी घ्यावा प्रीतीने जरी आपणासे ठावका मंत्र तरी गुरुमुखे घ्यावा निर्धार उगाची जपेचो अविचार तरी निष्फळ जाणीचे काम क्रोध मद युक्त जे का पराणी गुरविरहित त्यांनी ज्ञान कथिले बहुत परी त्यांचे मुख न पाहावे वेदशास्त्रे शोधून जरी आले अपेक्षोक्ष ज्ञान करी संताची चर्चा पूर्ण तरी गुरविन तरेना एक म्हणती स्वप्नी आम्हा ते मंत्र सांगितला भगवते आदरे सांगे लोका ते परी तो गुरविन तरेना प्रत्यक्ष येऊन या देव सांगितला जरी गृह भाव तरी तो न तेरीची स्वयमेव गुरुसी शरण रिगता मौजी बंधने बिन गायत्री मंत्र जपे तो बष्ट पवित्र वाराणी वराडी समग्र काय व्यर्थ मिळूनी तो वाचक झाला बहुवच परी त्याचे न चुकते गर्भवास म्हणून सांप्रदाय युक्त गुरुस शरण जावे निर्धारे जरी गुरु गेला भलदा एक परिपूर्ण संप्रदाय नसे ठाऊक जैसे गर्भाध्यास सम्यक वर्ण व्यक्त स्वरूप न कळेची असो या मंत्राचे पुनश्चरण उत्तम क्षेत्री करावे पूर्ण काशी कुरुक्षेत्र नैमिषारण गोकर्ण क्षेत्र आदी करुणी शिव विष्णू क्षेत्र सुगम पवित्र स्थळी जपावास प्रेम तरी याचे विषयी पुरातन उत्तम कथा सांगिने ते एका श्रवणी पठणी निज ध्यास आदरे धरावा दिवसेंदिवस अनुमोदन देता कथेस सर्व पापाशय होय श्रवण मनन जिनिस ध्यास दरिता साक्षात कय सरस ब्रह्मज्ञ मार्गा तामस श्रवणे पावन सर्व होती तरी मथुरा नाम नगर यादव वंशी परम पवित्र दाशरहा नामे राजेंद्र अति उदार सुलक्षणी सर्व राजे देती कारभार कर जोड निमित्त वारंवार त्याच्या मुकुटरत्न किरणे साचार प्रभदे चांसी उजळली मुकुट घर्षणे करुणी किरणे पडली दिसती चरणी जैने सत्ता वसन पौसरणी पालय नीली कुंभिले उभारिला यशोध्वज जेवी शतकाळीचा द्विजराज सकळ प्रजा आणि द्विज चिंतिती कल्याण जयाचे जैसा शुद्ध दूषेचा हिमांश तेचे ऐश्वर्य चढे विशेष जो दुर्बुद्धिदास स्पर्श न करी काल त्रयी सरबुद्धी धर्मपत्नी सरत्न स्वरूपासे तुळजे रमानाथ दान शस्त्रे समस्त याचकाचे दारी निवटले भुभुजावरी दामग्धज्ञ समरांगणी जैवी प्रयोग्याग्र ठान न चळे रणीहून कुठरा द्यावे बुरुह जैसा चतुर्दश विद्या 64 कळा आकळी जैवी करतळीचा आवळा जेने नाम घेमे निविटला दारिद दुरोळा याचकाचा बोलणे अति मधुर मेघ गरजे जैवी गंभीर प्रजाजनांचे चितम
मयूर नृत्य करती स्वानंदे ज्याचा सेना सिंधू देखुनी अद्भुत जल सिंधू हय भयभीत निश्चळ आंबरीचा ध्रुव सत्य वचन तेवी न चळेची त्यांची कांतार्भवती सती काशी राजकुमारी नाम कलावती जिचे स्वरूप वर्णी सरस्वती विश्वे वंदे करुणिया ते लावण्य सागरीचे लहरी खंजनाशी बिंबादरी मृगभाषिणी पिकस्वरी हसगमना हरिमध्या शशी वदना भुजगवेणी अलंकारा शोभा तिचे वनवानी दशन झळिती जेवी हिरेखानी बोलता सदनी प्रकाश पळे सकल कलानी पुन या लागे कलावती नाम पूर्ण जे सौंदर्य वैराग्यचे रत्न जे निदान चातुर्य भूमीचे अंगीचा सुवासन माये सदनात जे मुवाब्ज देखता रूपनाथ नेत्र मिलिंद रुजी घालेत धणी पाहता न पुरेची नूतन आणिले पूर्ण न मनसीचे आकर्षिलायचे मन बोलावू पाठले प्रति करुण परितेन हेचे प्रातिता स्वरूप शृंगार जाळे पसरून आकर्षिला अनुपमान समीन या लागे दाश राजा उठोनी आपण जे गेला तिच पाशी म्हणे शृंगारवली शुभांगी मम तक्षुण वृक्षाची आलिंगी उत्तम पुत्र फल प्रसवसी जगी आत्यानंदे सर्व देखता तव ते शृंगार सरोवर मराळी बोले श्वास वदना वेल्लाळी म्हणे म्या उपासिला शैरी मोळी सर्व काळ व्रतस्थ असे जे स्त्री श्रोगिष्ठ अत्यंत गर्भिणी किंवा ऋतुस्नान अभुक्त अथवा व्रतस्थ रुद्ध अशक्त न भोगावी स्त्री पुरुषे हर्षयुक्त असावी तरुण रूपवंत अष्टभोगे करुणीयुक्त चिंताग्रस्त नसावी पूर्व काळ व्रतदीन निर्सुनी उन्मत काळी षडस अन्य बक्षुन मगलला भोगावी प्रति करुण राजलक्षण सत्य हे राव काम नदे मत प्रचंड रती भरे परसोनी दोर्दंड आलिंगन देता पडे प्रचंड शरीर त्याचे पोळले लोहार गला तप्त अत्यंत तैशी कलावती शतुन पोळत अनुप वेगळा होनी पुसत कैसा वृत्तांत सांगा शृंगार सदविलासी मम हृदयानंद वर्धिनी सकळ संशय टाकुनी मुळे होनी गोष्ट सांग मने हे राजचक्र मुकुटा वसंत कुरुदेवरे नेसी मानस माझा गुरु स्वामी दुर्वास अनुसयात्मज महाराज त्या गुरुचे परम पवित्र मधीला शिवपंचाक्षरी मंत्र जो अहोरात्र परम पावन पुनितमी ममांग शीतळ अत्यंत तव कलेवर पाप संयुक्त अगम्यागमन केले विचार रहित अभक्षती तुके बक्षिले मज श्री गुरुदे करुण राजेंद्र आहे त्रिकाल ज्ञान तुझ जप तव शिवार्चन घडले नाही सर्वदा घडले नाही गुरुसेवन पुढे राजाती नरक दारुण एकता राव अनुतापे करुण सद्गती झाला म्हणे कलावती गुरु गंभीर जो शिवमंत्र मजले आदरे ज्याचे जप सर्वत्रे महात पापे भस्म होती ती म्हणे हे भुजेंद्र म्हणे सांगाव नाही अधिकार मी वल्लभा तू प्राणेश्वर गुरु निर्धारी तू माझा तरी यादव कोळी गुरु वशिष्ठ गर्ग मुनी महाराज श्रेष्ठ जो ज्ञानिया माझे दिव्य मुकुट विद्या वरिष्ठ तयाची जैसे वशिष्ठ वामदेव ज्ञानी तैसाच महाराज गर्ग मुनी त्याचे रूप श्रेष्ठाशर जाऊनी शिवदीक्षा घेईजे मग कलावसा सहित भूपाळ गर्गाश्रमी पातला तत्काळ साष्टांग मुनी करकमळ जोडी उभा टाकला अष्टभावे दाटोनी हृदय म्हणे शिवदीक्षा मजदे म्हणून पुढती लागे पायी मिती नाही भावार्था यावरी जो गर्ग मुनी कृतांत भगिनी तीरा देऊनी पुण्य वृक्षांतळी बैसुनी स्नान करणी यमुनेचे उभयांतनी करुणी स्नान यथा सांगेले शिवपूजन यावरी दिव्य रत्ने आणून अभिषेक गेला गुरूंसी दिव्याभरणे दिव्य वस्त्रे गुरु पूजिला रूपे आदरे गुरु दक्षिणेसी भांडारे दाशरा राणी समर्पिली तनु मन धनेसी उदार गंगर चरणी लागे रूपवर असुनी गुरुशी वंचित जे पामर ते दारुणी रे भोगती श्री गुरूंचे घरी आपदा आपण भोगी सर्व संपदा कैसे ज्ञान या मतिमंदा गुरु ब्रह्मानंदा न भजे जो एक म्हणते अनुमन धन नाशिवंत गुरुची काय अर्पुण परम चांडाळ त्याने षडज्ञान करावद न पाहावे अधिक विद्या अधिक ज्ञान अधिक वैराग्य अधिक साधन चतुर्वशास्त्रे आला पडून अधिक पठन तयाचे जैसा अखर पृष्टीवरून चंदन षडशी द्वर्ती व्यर्थ फिरून जेपी मापे तदुल मोजून इकडून टिके राखिती गाणा इक्षुरस गाळी इथे सेवी शिरस नाळी की पात्रात शर्करा साठविली परी गोडीन कळे तया असो तो भावाभिक खळ तैसा नव्हे तो दाश्वर उपाळ षोडोपचारा निर्मळ पूजन केले श्री गुरूंचे उभा टाकला कर जोडून मग तो गर्गे हृदय भरून धरून मस्तक हस्तक ठेवून शिवपंचाक्षर मंत्र सांगे हृदय आकाश भुवनी उगवला निज बोध तरणी अज्ञानतम तेज क्षणी निरसुनी नवल झाले उद्भत मंत्राचे महिमान रायाच्या शरीरामधून कोट्यावधी काक निघून पळते झाले तेव्हा किती एकाचे पक्ष जळाले तडफडा तडची बाहेर आली अवघेची भस्म होऊनी गेले संख्या नाही तया ते जैसा किंचित पडता कृशान दग्ध होय कंटक वन कैसा काक गेले जळून देखुनी रावण वलकरी गुरुसी नमुनी पुसे रूप काक कैसे निघाले अमरूप माझे झाले दिव्य रूप निर्जनाहून आगळे गुरु म्हणे एक सांक्षेप जन्मीची महापापे बाहेर निघाली काकुरुपे शिवमंत्र प्रदात भस्म झाली निश्वाव झाला नृपवर गुरुस्तवन करी वारंवार धन्य पंचाक्षरी मंत्र तू धन्य गुरु पंचाक्षरी पंचभूताची झाडणी करून सावध गेले मज लागून चारी देह निरसून केले पावन गुरुराया 25 तत्वांचा मेळ त्यात सापडलो कौत काळ क्रोधमयी शास्त्र सबळ काम वेळा ते दुसदुसी आकाश मनशा तृष्णा कल्पना भ्रांती बुली इच्छा वासना या जखिनी यक्षिणी नाना विटंबित मज होत्या ऐसा अवघा माया मेळ तुवा निरसिला तात्काळ धन्य पंचाक्षरी मंत्र निर्मळ गुरु दयाळ
धन्य तू सहस्र जन्म पर्यंत मज ज्ञान झाले समस्त पापे जळाली असंख्यात का करुवे देखील म्या सुवर्ण तेज अभक्ष भक्षक सुरापान गुरुतल्पगल्व पराधारागमन गुरुनिंदक एसी नाना महात्पदे गोहत्या ब्रह्महत्या धर्मलोपक श्रीहत्या गुरुहत्या ब्रह्मछळक परिनिंद्या पोषिंसक वृत्तिहारक अगम्य स्त्रीगमन मित्रद्रोही गुरुद्रोही विश्वद्रोही वेदद्रोही प्रासाद भेद लिंग भेद पाही भक्ती भेद हरिहर भेद ज्ञान चोर पुस्तक चोर पक्षी घातिका पाखांडमती विद्यावादक भेद बुद्धी भ्रष्ट मार्ग स्थापक स्त्रीलंब पंट दुराचारी कृतद प्रज्ञावहारक कर्मभक्ष तीर्थ महिमा उच्छेदक भगध्यानी गुरुछळक पाप हर्तक प्रत्याहतारा दुर्बल घातक कर्म मार्गग्न दिन हत्यारी पाहते पय शून्य तृणदाह कापिती सज्जन गोत्रवध भगिनीवध कन्या विक्रय गो विक्रय हर विक्रय रस विक्रय ग्रामदाहक आत्महत्या पाये गृहत्या महापापे ही महापापे सांगितली शूद्र पापे नाही गणिली इतकी काकरूपे निघाली भस्म झाली प्रत्यक्ष काही गाठी पुण्य होते परम म्हणून नरदेह पावलो उत्तम गुरु प्रतापापे तोरलो निस्सीम काही महिमा बोलू आता गुरुस्तवन करुणी अपार ग्रामासी आला दाशरान रूपवर सवे कलावती परम चतुर केला उदारा याचा जपता शिवमंत्र निर्मळ राज्य वर्धमान झाले सकळ अवर्षण दोष दुष्काळ देशातून पळाले वैधव्य आणि रोग मृत्यू नाहीच कोटे देशात आलिंगिता कलावती निरूपणात शशी एसे शीतळ वाटे शिववजनीला लेप सकळ जन घरोघरी होत शिवकीर्तन रुद्राभिषेक शिवपूजन ब्राह्मण भोजन यथाविधी दाशरा रायांचे आख्यान हे जे लिहिती एकती करती पठन प्रीती करुणी ग्रंथ रक्षण अनुमोदन देतीचे सफळ त्यांचा संसार त्याचे निजांगे रक्षी श्रीशंकर धन्य धन्य तेजी नर शिवमहिमा वर्णितीचे पुढे कथा सुरस सार अमृतावनी रसिका फार एकोत पंडिका चतुर गुरुभक्त पेरमळ ज्ञानीचे पूर्ण ब्रह्मांड शोळ पाणी श्रीधर मुख निमित्त करुणी तोची बिलेत विचारुणी पाहावे मनी धरणारे श्रीधर वरद पांडुरंग तेने श्रीधरिले शिवलिंग पूर्ण ब्रह्मानंद अभंग नवे विरंग कलात्रय शिवलीला अमृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तगंड परिशोध सज्जन खंड प्रथम अध्याय घोडा श्री रस्तु श्री साम सदाशिवार परिणामस्तु अध्याय दुसरा श्री गणेशाय नम जेथे सर्वदा शिवस्मरण तेथे मुक्ती मुक्ती सर्व कल्याण नाना संकटे विघ्न दारुण भाती कलात्रयी संगते अथवा हासे करुण भलत्या मिसे गडो शिवस्मरण न कळता परिसाई लोजान संकटता सुवर्ण करी की न कळता पराशिले अमृत परी अमर करी की यथार्थ औषधी नेस्ता भक्षित परी रोग सत्य हरी की शुक्षत्रोण प्रवृत उद्भत नेनता बाळक अकस्मात अग्नि स्फुरलिंग टाकीत परी भस्मेतार करी की तैसे न कळता घडे शिवस्मरण परी सगळ दोषा होय दहन अथवा विंदे विनोदे करुण शिवस्मर घडो का हे का व्यर्थ हा का फोडती शिव शिव नामे ओरडती अरे का अगवेन राहती हर हर गरजे वेळ वेळा शिव नामाचा करीती कोल्हाळ माझे उठविले कपाळ शिव शिव म्हणता वेळा वेळ काय येते याच्या आता ऐसे येळदा करी शक्षणी बरी उल्ला उमा वल्लभ नाम हे वदनी पुत्र कन्या नामे करुणी शिवस्मरण घडो का महाप्रीतीने करता शिवस्मरण आदरी करते शिवज्ञान शिवस्वरूप मानुनी ब्राह्मण संदर्पण करी सदा ऐशी शिव आवडी धरी त्या माझी आली शिवरात्री उपवास जागरण करी होय बोहरी महत्पावा हे दिवशी बिल्ल दळे घेऊन येता सांगडली शिवार्चन तरी सहस्र जन्मीचे पाप संपूर्ण भस्म होणी जाईल नित्य बिल्वदळे शिवासी वाहता त्या एवढा नाही पुण्यवंत तो तरेल ते नवल नवे सत्य त्याच्या दर्शने भूतरती प्राप्त काळी घेता शिवदर्शन यामिनीचे पाप जळून पूर्वजन्मीचे दोहगणे माध्याय दर्शन घेता नृते सायंकाळी शिवपाता सप्रेम सप्तजन्मीचे पा होय भस्म शिवरात्रीचा महिमा परम दोषे वर्ण शकेना कपिला षष्टी हृदय संकर्षण मोदय गजयाच्या सगरण इतुकेचे पर्व काळ वाळून शिवरात्रीवरून टाकावे शिवरात्री आधीचा पुण्य दिवस त्यावरी पूजन जागरण विशेष त्रिकाळ पूजा आणि रुद्रघोष त्यांच्या पुण्यासी पार नाही वसिष्ठ विश्वामित्रादी मुनीश्वर सुरगण गंधर्व किन्नर सिद्धचारण विद्याधार शिवरात्री व्रत करिताती यथर्ती सुरस कथा बहुत शौनकादिका सुधांगे सुत अतिश्रोते एकावी सावचित्त अध्यांतरे करुणिया तरी मासा माझी माघ मास त्याचा व्यास महिमा वर्णी विशेष त्या माझी कृष्ण चतुर्दश मुख्य शिवरात्र जाणीचे विद्यांत्रिवासी एक व्यात मृग पक्षी घातक परम निषिद्ध पहार्दे हिंसक निषाद केले अपराध बहुतीने धनुष्यबाण घेऊन करी पारदेश झालेला दुराचारी पाशवागुरा कक्षी धरी कवलेले हरित वर्ण करी गोधांग गुली त्राण आणि काही हाती शस्त्र सामुग्री घेऊन कारणी जाता शिवस्नान शोभायमान देखील तव तो शिवरात्रीचा दिन यात्रा आली चौकडून शिवमंदिर शृंगारून शोभा आणली कैलासीची शुद्ध जतकट वर्ण देवाले झळके शोभायमान गगनचुंबित ध्वज पूर्ण रत्न जडित कळस तळपातई मनी मणिमय शिवलिंग भक्त पूजा करती सांग अपेक्षा अभिषेक धारा अभंग विप्रधरिती रुद्रघोषे एक टाळ मृग घेऊन सप्रेमी करती शिवा कीर्तन शोधे करटाळणी वाजवून हर हर शब्दे घोष करती नाना परिमळ द्रव्य सुवास तेने दश दिशा दुमदुमल्या विशेष लक्ष दीपांचे प्रकाश जलग घोष घंटारव शशी मुखा गर्जती वेदी त्याचा नाद न माये अंबरी एव चतुर्विध राध्यप नाना परी भक्त वाजविते आनंदे तो तेथे व्यात पातला समोर त्रिलोकी सर्व सोहळा एक मुहूर्त उभा टाकला हसत बोलिला विनोदे ते मूर्ख अवघे जन तेथे द्रव्य काय व्यर्थ नासोनी आत दगड बाहेर पाषाण देवपणे ते कैचे उत्तम अन्न सांडून व्यर्थ का करती उपोषण ऐस्या चेष्टा कै करती तेथून कानना परी जातसे लोका नामे गर्जती वारंवार आपण विनोदे मनी शिव हर हर सहज द्रव्य हालुनी शिवमंदिर घोर कांतरा प्रवेशला वाचेसी लागता तोची वेद विनोदे बोली
बोले शिव शिव शब्द नाम प्रतापे दोषाघात जडत सर्व चालिले गोरांध कसे उदावन नाडळ येतीच जीव लघु दारुण तो वरुण दिग्वतीचे सदन वासरमणी प्रवेशला निशा पर्वतली सबळ की ब्रह्मांड करंडा भरले काजळ की विशाळ कृष्ण कंबळ मंडप काय उभारिला विगत दवा जेवी कामिनी तेवी न शोभे कदा यामिनी जरी मंडित से उदगणी परिगपती ही नरसदी दे जैसा पंडित गेल्या सभेतून मूर्ख जलपती पाखंड ज्ञान जैवी असता जाना सहस्त्रगिन उड्डगणी मागे झडती ऐश निशा दाटली असद्भुत अवघा वेळ उपवासी निषाद तो सव एव एक सरोवरुगात दृष्टी देखील शोधिता अनेक संपत्ती सभाग सदनी सेवी सरोवरी शोभती कुमुदिनी तटी बिल्व वृक्ष गगनी शोभायमान पसरला योग भ्रष्ट कर्मभूमीस पावती चरण तेवी बिल्लाड आळणीला गगनी होऊन भूमीस लागल्या येऊन माझी रवी शशी किरण न दिसे त्यात तम दाटले दारुण माझी बैसला व्याध जाऊन शरासनी शर लावून कानाडी ओढून सावज लक्षी दृष्टी बिल्व दळे आतली बहुत ती दक्षिण हस्ते कुंडूनी टाकीत तो तेथे पद्मज हस्ते स्थापित शिवलिंगे दिव्य होते त्यावरी बिल्ल दळे पडत त्याने संतोषला अपर्णानाथ व्याधा सुखवा जागरण घडत सायास न करता अनायासे वाचे शिवनामाचा चाळ हर हर मने वेळोवेळा पापक्षय होय चालला पूजन स्मरण सर्व घडले एक याम झाली रजनी तो जलपाना लागणे हरिणी आली तेथे गर्भिणी परम सुकुमार तेजस्वी व्याध दिले लक्षा धरून करतांतवत परम दारुण आकर्ण ओढीला बाण देखुन्या हरिणी बोलतसे म्हणे महापुरुषा अनन्य विना कामसे लाविला बाण मी तवा हरिणी आहे गर्भिण तव वदतुवान करावा उदरात गर्भ सूक्ष्म ज्ञान वदिता दोष तुझ दारुण एक रथमर्दी जीव वदिता सान तरी एक बस्त येला शतबस्त वदिता एक ऋषभहत्येचे पातक शत ऋषभ हे ते गोहत्यादेक घडली शास्त्र वदतसे गत शत गोहत्येचे पातक पूर्ण एक वदिता होय ब्राह्मण शत ब्रह्महत्याचे पातक जान एक श्रीवदीला शत सहस्त्र्याहुनी अधिक एक गुरुहत्येचे पातक त्याहुनी शतगुणी देक एक गर्भिणी वदिलीला तरी अन्याय नसता हे अवसरी मज आरिसी कावनावरी व्याधमनी कुटुंब हरी उपवासी वाटपात मीही आजरी निराहार आनाईचो नाम अनम अनुमात्र तरी मृगे होनी सुंदर गोष्टी वदसी शास्त्रीच्या मज आश्रय वाटती पोटी नरा एषा सांगती गोष्टी तुझ देखून या दृष्टी दया हृदय उपजसे पूर्वी तू होती सगोन तुझ एवढे ज्ञान कोटून तू विशाळने तिरुपा लावण्य सर्वर्तमान मत सांगे मुर्गी म्हणे हे अवसरी पृथ्वी पूर्वी मंथन करिता क्षीरसागरी चतुर्दश रत्न काढिली सुरासरी महाप्रयत्न करुनिया त्या माझे मी रंभा चतुर मज देखुनी बोलती सरोवर नाना तपे आचरणी अपार तपस्वी पावती आम्हा ते म्या नयन कटाक्ष जाळे पसरून बांधिले निर्जरांचे मन मीन माझ्या अनुग सुवास वेधून मुनी भ्रमर धावती माझे गायन एकावयास सुरंग सुधा पाणी धावती कुरंग मी भोगी स्वर्गीचे दिव्य भोग स्वरूपेन मानी कोणासी मंद अगी चढला बहुत शिवभजन टाकीचे समस्त शिवरात्री सोमवार प्रदोषव्रत शिवार्चन साडिले म्या सांडून या सुधा पान करू लागले मध्यप्राशान हिरण्य नामा देत दारुण सोडू सोडून रचले त्यासी ऐसा लोडला काळ अपार मृगेसी गेला तो असुर त्या दृष्टा संगे अपरणावर भजन पूजन विसरले मनासेचे वाटले पूर्ण असुर गेला मृगे लागून इतक्यात द्यावे शिवदर्शन म्हणून गेले कैलासा मज एकदा हिमनग जामात परम शोभिनी शाप देत तू परम पापिनी यथार्थ मृगे होई मृत्युलोकी तुझ्या संख्या दोघी जण त्या होतील तुझविन हरिणी हिरण्य असुर माईचे भजनी असावत सर्वदा तोही मृग होनी सत्य तुम्हासीच होईल रथ ऐसा व्याधा सावध चित्त मनी म्या शिव पार्थिला हे पंचवदना विरूपाक्ष शेतीनांदा कर्माध्यक्षा दक्षिण मखल दलना सर्व साक्षा उषशापा देया माते गोळा चक्रवर्ती द्याळ उशाप बदला पय फेनल धवल द्वादश वर्ष भरता तात्काळ पावला माझी आपदा ते मी आम्ही मृग योनी जन्मोले हे कर्म अवनी तरी मी गर्भणी आई हरणी प्रसूत काळ समीपसे तरी मी आपल्या स्तवसळा जाऊन स्वस्थ रे ते गर्भ ठेवून मग तू सोके घेई प्राण सत्य वचने माझे ऐसे मृगे बोलिली सावत चिती त्यावरी तो व्याध काय बोलत तू गोड बोलस यथार्थ परिविश्वास मज न वाटे नाना प्रियस ते बोलून करावे शरीराचे संरक्षण हे प्राणी मात्रास आहे ज्ञान तरी तू शपथ वंदे आता महतापे उच्चारून शपथ वंदे यथार्थ पूर्ण यावरी हे हरिणी दिनवंदन वाहत आना एका ते ब्राह्मण कोळी उपजोन जो न करी वेदशास्त्राध्ययन सत्य श्रोत्र विवर्जित संध्याहीन माझे श्री पातकते एक वेद विक्रिय करीती पूर्ण कृतज्ञ परिपीडक नावडे भजन एक दानासी करीती विघ्न गुरु निंदा श्रवण एक करीती रमावर उमरावरांची निंदा त्या पापाची मज होय आपदा दान दिले हे ब्रह्मारुंदावरुणी घेती माघारे एक यती निंदा करीती एक शास्त्रे पाहते निर्मिती नाना भ्रष्ट मार्गे आचरे स्वधर्म आपला सांडून या देवालया माझी जाऊनी हरिकर्ता पूर्ण श्रवणी जे बसती विडती घेऊन येते कोडी होती पापी जे ओळात करती शिर संभोग की स्त्री भ्रतासे करती वियोग ते नपुंसक होनी अभाग्य उपजती या जन्मी वर्म कर्मे निंदा करीत दो जग पुरुष भक्षक काग होत शिष्टांशी विद्या सुनी न सांगत जो पिंगळा होत निर्धारे अनुचित प्रतिग्रहर ब्राह्मण घेते निमित गंडमाळा होती परिक्षेत्रियाच्या गायी वळून आणि तेथे अल्पायुष्य होती या जन्मी जो राजा करी प्रजा पीडन तो त्या जन्मी व्याघ्र का सर्प होय दारुण वृथा करी साधू छळन निर्वच पूर्ण हो त्याचा स्त्रिया व्रत नेम करीत भ्राता असे अवेरीत धनधान्य असून वंचित त्या वागुळा होती या जन्मी पुरुष कुर्ब पाहुन या त्यागी
तेथे त्या या जन्मी बालविधता होती, तेथे जाग कर्म करीती, मग त्या होती वारांगणाच्या ब्रदरांशी निर्भिसित, त्या दासी करी कुलटा होती, सेवक स्वामीचा द्रोह करते, या जन्मायची श्वानाच्या सेवकापासून सेवा करून त्याचे न देजो वेतन, तो अत्यंत भिकारी होऊन दारू हिंड, तसे स्त्री पुरुष गुज बोलता, जो धावणी एकतत्वता त्याचे स्त्री जोडावे हिंडता, न मिळे त्याचे जो जारण मारण करते, भूत प्रेत पिशाच होते, यती उपवासी पिढीते, त्याते दुष्काळ जन्मवरे, स्त्री रजसला होणे, गृही बावरीची पापिनी, पुरजरुद्री पडती पत्नी, त्या गृही देव पितृगण न येती, जे देवांच्या दीपेचे तेल नेती, इथे या जन्मी पुत्रिक होती, ज्या रांधीत अन्न चोरुणी बक्षिती, या अमराजारी होती ती, ज्या जन्मी ब्राह्मणास गदान घालून आपण बक्षिती, षड सपक्वान त्याचे गर्भ पळती कडून, आपुलिया कर्म वेशे, जो माता पिता शिवनवित, तो ये जन्मी मरकड होत, सासू अक्षुरा शिवष्णा गाजित, तरी बाळक न वाचेती याचे, मुर्गी म्हणे व्याधा लागून, जरी मी न ए परतोन, तरीही महात्मा संपूर्ण, माझ्या माता बैसोत, हे मिथ्या गोष्ट वै साचार, तरी गौड शिवपूजेचा अपहार, ऐसा शपथ एकदा निर्धार व्याध शंकला मानसी, म्हणे प्रतिव्रते जाई आता सत्वर येई निशा सरता, हरिणी म्हणे शिवपदासी तत्वता, पुण्यवंता जाशील उदक पान करुणी वेगी, निजाश्रमा गेले ते कुरंगी, इकडे व्याध दक्षिण भांगी, टाळी विलोधडे खुंडुनिया, दोन प्रहर झाली यामिनी, तुझी पूजा शिवे मानुनी, अर्ध पाप जळाले मुनी हुनी, सप्तजन्मीचे देवा नामी आवड जळली पूर्ण, व्याध करी शिवस्मरण, मुखी एकली निरूपण, सहज जागरण घडले तया, तो दुसरी हरिती अकस्मात, पातली तेने तृषांकात, व्याधे बाण ओढिता त्वरित करुणा भाकी, हरिणी दे म्हणे व्याधा एक या समही, मज कामा नळी पिढिले पाही, पतीस भोग देऊनी लवलाही, परतोनी येते सत्वर, व्याग आश्रय करी मनात, म्हणे शब्द बोलणी जाई त्वरित, धन्य तुमचे जावित्व, सर्वशास्त्र टाकुआ, पापी डराग सरोवर जो पतित मोडी, देवागार गुरुनिंदक मद्यपानी दुराचार, ती पापे समग्र मस्तकी माझ्या, मा क्षत्रिया आपण मनवित, समरांगरी मागे पळत, वृत्ती हरी सीमा लोटीत, ग्रंथ निंदित महापुरुषांचे, वेदशास्त्र निंदा करी, संत भक्तांशी द्वेष धरी, हरिहर चरित्र वीरी माझी श्रीती, तापे धन धान्य असुनी पाही, पदी लागी शिनी म्हणे नाही, पडी सोडून निजे परगृही, ती पापे माझ्या माता, पुत्र सुषमा मासन मार्गे भरता, त्याची व्यर्थची गांजिता न पाहता, ते कृप होती तत्वता हिंडता, भिक्षा न मिळेची, बंधूचे वैर करीते, ते या जन्मी मत्स्य होती, गुरुचे उने न पाहती, त्याची संपदग्ध होय, जे मार्गसांची वस्त्रे धरिते, हे अतिशूद्र प्रेत वस्त्रे बांगरती, आम्ही प्रवसे म्हणून या आचरण करते, हे गुले होती मोकाट, दासी स्वामीचा सेवा न करीती, हे जन्मी होय मगरी, जो कन्या विग्रह करी, सिंह योनी निपेज, जो श्री भरभराची सेवा करीत, ती सजो वेदीचे गांजित, त्याचा गुरुभंग होता, जन्मदिन सुटे, ब्राह्मण करी रस विक्रय घेता देता मदमीय होय, जो ब्रह्मारुंदा आपणा ती आहाते, तो हे ब्रह्म राक्षस एके उपकार केला, जो नष्ट आठवी त्याला, तो कृतजंत झाला, पूर्ण कर्मे जाणीचे, विप्र श्राद्धी जेवणी श्री भोग करीते दिनी, तो शासर सुकर येऊनी उपजेल, निसंशय व्यवहारी दांत वैसुनी, खोटी साक्ष दे गरजोनी, पूर्वज नरकी पावती पदक, असत्य साक्ष देताची, दोन्ही स्त्रिया करून एकेचे राखी, तो मन तो गोचिड होय जाण साय, मेय शरीरी पूर्वजन्मी कोंडी उदक, त्याचा मळमूत्र निरुद्ध देख करिता, साधू निंदा आवश्यक, सत्वर दंत भग्र होती, देवालये करी भोजन, तरी ते जन्मी होय क्षीण, पृथ्वीपतीचा निंदा करी जाण, उत्तरी मंदाग्नी होय पै ग्रहण, समयी करी भोजन, त्यासी पित्तरोग होय दारुण, परंबाळे वीक प्रदेशी नेऊन, सरी सर्वांकुष्ट भरे, जी स्त्री करी गर्भपातन, ती उपजे वंद्या होऊन, देवालय टाकी पाडून, तरी अंगभंग होय त्याचा, अपराधा बिन स्त्री गजा वाय, तेसे हेय जन्मी एक अंग जाय, ब्राह्मणाचे अन्न हरिती पापिये, त्याचा वंशन वाढे कधी, गुरु संत माता पिता त्यासी होय निर्भसिता, जरी वाचा जाय तत्वता, अडखळी बोलता क्षणा, जो ब्राह्मणाचे दरी दंड मारी, त्यासी विधी तिडका लागली शरीरी, जो संतासी वाद विवाद करी, दीर्घदंत होती त्याचे, देव द्वारीचे तरुवर, अश्वासे वृक्ष साचार तोडिता, पांगुळ होय निर्धार, भिक्षा न मिळे हिंडिता, जो सुतक अन्न भक्षित, त्याचे उदरी नाना रोग होत, आपणचे परिमद्रव्य भोगी समजत, तरी दुर्गती सत्य सर्वांगी, ब्राह्मणाचे ऋण देता, तरी बाळपणी मृत्यू पावे पिता, जल वृक्ष छाया मोडिता, तरी एकही स्थळ न मिळे त्या, ते ब्राह्मणाचे आशा लावून, चाळविने कधी दान, तो येणे जन्मी अन्न करे हिंडे गुरुवरी, जो पुत्र द्वेष करीत, आणि दारिद्र्याचे लग्न मोडित, तरी श्री जल सल राहे पोटात, वंद्यास निचे संसारे, जेने ब्राह्मण वादिले निग्रहून, त्या सांडिले ताडी सूर्यनंदन, जो नायके ग्रंथा कथा ग्रंथ पावन, बधिर होय जन्मोजन्मी, जो पेढी माता पितयास, त्याचा सर्वदा होय कार्यनाश, एकाच भजे निंदी सर्व देवास, तर एकची पुत्र होय त्यासी, जो चांडाळ गोवध करी, त्याचे मिळे कर्कशा नारी, ऋषभ पवित्रिता निर्धारी, शतमूर्ख पुत्र होय त्यासी, उदक तृणे विन पशु मारित, तरी पुक्याचा प्रजा होती समस्त, जो प्रतिव्रतेचे भोग इच्छित, तरी कुरूप नारी कर्कशा मिळे, जो पाररी बहुजीव संसारी, जो फेपरा होय संसारी, गुरुचा त्याग जो चांडाळ करी, जो उपजदाची मृत्यू पावे नित्य, अथवा रविवारी मृत्य रवी समोवारे समोवर, त्याचे बाळपणी दंत भग्र केश शुभ्र, जे
बाळासाठी रुधिर निर्धार त्या हास्तानी पुत्रिक होय हरिणी म्हणे व्याधा लागून मी सत्वर येते पतीच भोग देऊन न ये तरी मी पापे संपूर्ण माझ्या माथा बैसतो पै व्याध मनात शंकून म्हणे धन्य धन्य तुमचे ज्ञान सत्वर ए गृहास जाऊन सत्य संपूर्ण सांभाळी जलपान करुणी वेगी आश्रमा गेले ते कुरंगी जो मृगराज तेच प्रसंगी जलपानार्थ पातला व्याधे ओढीला बाण तो मृग बोले दिवंदन म्हणे माझ्या स्त्रिया प्रतिव्रता सगुण त्यासी पुसून येतो मी शपथ एके त्वरित कीर्तन करिता प्रेमळ भक्त जो कथा रंग मोडिता निर्वश होय ते पाप सत्यम माथा ब्रह्म कर्म वेदोक्त शूद्र निजांग आचरत होतो अधर्म नरकी पडत अपधर्म आचरता तीर्थयात्रेचे विघ्ने करी वाढ पाटी वस्त्र द्रव्य हरी तरी सर्वांगी व्रता गोरी नरकी पडे कल्पपर्यंत शास्त्रकोशी नाही प्रमाण कुट कविता करी शूद्र लक्षण हरी ते ब्राह्मणाचा मान तरी संतान तयाचे न वाढे हरी दिनी शिवदिनी उपोषण विधियुक्त न करी द्वादशी पूर्ण तरी हस्त पादक्षिण तो होती त्याचे निर्धार एक शिव हरी प्रे प्रतिमा फोडी ती एक भगवत भक्ता विघ्ने करीती एक शिवमहिमा उचिती नरकी होय कीटकते मातृदोही त्याचे व्याधी बरे पितृदोही पिशाच विचरे गुरुद्रोही तत्काळ मरे भूत प्रेतंगणी विचारितो विप्र आहार बहुत जेवती त्याच जो हासे द्रुमती त्याचे मुखी अचोरच रोग निचिती न सोडती जन्मवरी एक गो विक्रिय करीती एक कन्या विक्रम अर्जिते नर माचर मस्तक होती बाळे वक्षिती आपुली जो कन्या भगिनी अभिलाषी काम दृष्टी न्याहाळी प्रतिप्रतिसे प्रेमळ रोग त्या रोग होय त्यासी की खडा गुह्यात जाटत प्रसाद भंग लिंग भंग करी देवांची उपकर्मे अलंकार चोरी देव प्रतिष्ठा आविरी पंडुरोग होय तेथे एक मित्र दोह विश्वासघात करीती मातृ पितृ हत्या गुरुसे संकटी पाडती ब्रह्ममत गोवदन वाणिती अंगी सामर्य असुनिया ब्राह्मण बैसुनी बाहेरी उद्न मात जेवी गुरांतरी सोयऱ्यांची प्रार्थना करी संग्रहणी पोटशोळ होती तया एक कर्मभ्रष्ट पंचायत न करती एक ब्राह्मणाची सदने जाळीती एक दिनासी मार्ग नागविती एक संतांचा करीती अपमान एक करती गुरु छळन एक म्हणती पाहू याचे लक्षण नाना दो आपू आरोपिती अज्ञान त्याचे संतान वाढे जो सदा पितृदोष करी जो ब्रह्मवृद्धासे अविरी शिवकर्तन एकता रास्यंतरी तरी पितृबरे नव्हे तो शिवकीर्तने नव्हे सादर करी करण मूळ रोग निर्धार नसल्याच गोष्टी जल्पे आपार तो दुर्धर होई निर्धारे शिव कीर्तन किंवा पुराण श्रवण तेने श्रवण करिता सर्व होय दारुण अति एक अतिवादक छळक जाणते पिशाच युनी पावते एका देवार्चनी विट येत ब्राह्मण पुजाव्या काळाटक तीर्थप्रसाद विरित त्यांच्या आगुणी अंगिराशा म्हणे मग येसे पापे अपार मम सखे होय परमभार मग पारती म्हणे सत्वर जाई स्वतःना गुरुवरी मुगुरवर्या व्याध शिवनामे गरजे ते क्षणी घंट सद्गेद अश्रुनयनी मागुदी बिलवदळे कंडुनी शिवावरी टाकत असे शोप्रारांच्या पूजा जारी संपूर्ण झाल्या शिवजागरी सबजन्मीची पापे निर्धारे मुळे होणे भस्म झाली तो पूर्व दीक्षा मुख प्रशाळित सुवर्ण अपरागर्ज उदय पावत आरक्तवर्ण शोभा दिस त्याचे कुंकुम प्रभृचे दो तिसरी मुर्गी आली अकस्मात व्याध ऐकला कृतांत वन म्हणे मारू नको मज यथार्थ बाळांस्तन देवनी येते मी व्याध अत्यंत हर्षभरित म्हणे या काय बोली शास्त्रात तो एक या मन शब्द करुणी जाय तो यावरी मृगी म्हणे व्याधा एक तो तृणदाह ग्राम दाहक गुरु ब्राह्मणाचे गोडी उदक शय रोग त्याचे न सोडी ब्राह्मणाची सदने रेखितात एक त्याचे पुरजोरवी पडित निशंक मातृपुत्रा विगडती एक स्त्री पुरुषा विगड पाडिती देव ब्राह्मणा देखून खालती न करती कथा मान निंदी बोलती कठोर वचन यम करी शरण छेदी त्याचे वर वस्तू सोराव्या देख अखंड लाविला आणि रोख साधू सन्माने मानी दुःख त्यासी नेत्र रोग तिडकान सोडती पुस्तक सोरते मुखे होती रत्न सोरांची नेत्रा जाती अत्यंत गर्वी ते महिषी आधी पारते निश्चित बक्षीय भक्तांची जो निंदा करी त्याचे मुखी दुर्दती आणि जो माता पित्यांची ताडी लुला कोण होय आला की जो अत्यंत कृपण धन न वेची अनुबानत हा महाभुजंग होऊन दुसदुसित वैसे तैसे भिक्षेस यतीश्वर आला तो जेने रिता दबडीला शिव त्याच्या जाण कोपला संतती संपत्ती दग्ध होय ब्राह्मण बैसला पात्रावरी उठविता घातला बाहेर त्याहून सदाचारी दुसरा कोणी दैसेची ऐसा धर्माधर्म एकुणी पराधी सतत बोलले वचन वडाला जाई जलपान करून बाळासी तन देऊनी ऐसे कोणी मुर लावला आहे गेली जलप्राशन करून या बाळे सनी लावून या तप्त केली तिने वडील झाले प्रसुद दुसरी जपतीची कामना पूर्वित मुरराज म्हणे आता त्वरित जाऊ चला व्याधापासी मुरुगे पाडसा सहित स्वर ही व्याधी पासी आली लवला ही मृग म्हणे या समय आधी मदवधी परादिया मृगे म्हणे हा नवे विधी आम्ही जाऊ पतीच्या आधी पाडसे म्हणून त्रिशुद्धी आम्हाचे वधी परादिया त्याचे वचने एका क्षणी व्याध सतत झाला म्हणे अश्रुशाया लोडल्या लागे चरणी दयाच्या म्हणे धन्य जने माझे झाले तुमनेचे मुखे निरूपण ऐकले बहुधा जयमनीचे पाप जळाले पावन केले शरीर माता पिता गुरुदेव तुम्ही आता माझे सर्व कैसा संसार मिथ्या भाव पुत्र कलत्र सर्व लटके व्याध बोलले प्रेमी करून आता कधी मी शिवपद पाविन तो अकस्मात आले विमान शिवगण बसले त्यावरी पंचवदन दशभुज व्याघ्रांबर नेसले महाराज अद्भुत तयाचे तेज दिग्र चक्रा माझी न समय दिव्य वादे वाजविते किन्नर आलाप करे विद्याधर दिव्य सुमनांचे संभार सुरगण बोसे वर्षदी मुगे पावले दिव्य शरीर व्याध करी साष्टांग नमस्कार मुखे मने जय जय शिव हर हर दो शरीर भाव पालटला परिस जडता होय लोह सुवर्ण तैसा व्याध झाला दशभुज पंचवदन शिवगणी बौद्ध प्रार्थून दिव्य विमानी बैसला मुगे पावनी दिव्य शरीरात ही विमानी
आरुणी समग्र व्याधांची स्तुती वारंवार करी सुरगण सर्वई व्याध गेला शुभदावरी तारा मंडळी मुर्गे राहती अद्यापि गगनी झळकती जन पाहती सर्व डोळा सत्यवदन हृदय रत्न खाणी रसभरित बोलला लिंग पुराणी ते सजन एकुणी निजरंजनी ब्रह्मानंदे करुणिया धन्य हे शिवरात व्रत श्रवणी पातक दग्ध होय हे जे पठन करीत सावचित्त धन्य पुण्यवदन तेची सज्जन शोधे निर्जर सत्य प्राशन करत शिवलीला अमृत निंदक सुर कृतिके बहुत त्यास प्राप्त कैसे कैलासनाथ ब्रह्मानंद त्याचे पद कल्हार सुगंध तैते निधार श्रीधर अभंग षडपद रुंजी घाली शिवनामे शिवलीला अमृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड परिशोध सज्जन अखंड द्वितीयोध्याय गोडा श्रीरस्तु श्री साम सदाशिव शिवार्पणमस्तु.